तर मित्रांनो बघा हे असं काय बघते काय बघते कंबर बघायची, वजन आहे का बघायचं, कसं आहे बघायचं, गट आहे का बघायचं. मोबाईल नंबर जाईल मोबाईल नंबर 9545 75 83 74. बोकडं काय काय बघून घ्यायचं असते कंबर आहे का बघायचं, हा अजून ताजा आहे का बघायचं. ताजं कसं कळते आता हातानं कसं ताजं कळतं ताजा म्हणजे असं बघतं ना हा ते तयार आहे का हाल काय करत आपली मांडी ही मांडी बघितली तयार आहे का हाल काय करत. नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो, तर आज आपण आलोय सांगोल्याच्या शेळी मेंढी बाजारामध्ये. मित्रांनो बघून घ्या, बाजारात प्रचंड प्रमाणात गर्दी आहे आणि बाजारात आपण शिरून संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून शेळी मेंढी बाजार, शेलारगाई बाजार, बैल बाजार, म्हैस बाजार संपूर्णच बाजार आपण कव्हर करत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे घर बसल्या आपल्याला संपूर्ण पशूंची शेळ्या मेंढ्याची माहिती मिळून जाईल. आपल्याला शेळ्या मेंढ्या लावडं बोकडं काय बघायला आवडतं कमेंट करून सांगा, म्हणजे काय आहे आपण त्या पद्धतीची आपण कव्हर करू. आणि व्हिडिओ बघत असताना मित्रांनो शेवटपर्यंत बघा, म्हणजे संपूर्ण माहिती आपल्याला मिळून जाईल. आणि शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक सगळ्यांना सूचना आहे की बाजारात येऊन स्वतः त्या ठिकाणी माहिती घेऊनच पशु खरेदी करा, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही. तर आपण जास्त गावठीला सुरुवात करू. तुमच्याकडलं आहे ते कसं आहे जाताला साय जाते माडगाव ब्रीड हा माडगाव किती किंमत सांगताय? 25,000. हा 25,000. 25,000. ही कशासाठी चालतं? ब्रिडिंगला चालू आहे, हा ब्रिडिंगसाठी चालू आहे. हा द्यायची किंमत काय होईल? याची किंमत 23,000 लास्ट. 23,000 आलं देणार आहे. तुमचं म्हणजे व्यापार आहे का घरचा आहे? घरचं शेतकरी आहे तुम्ही? हा बरं, शेतकऱ्याजवळ जाय मित्रांनो, अगदी देख नाही कुणाला पाहिजे असेल तर साय जाते म्हणला काय? हा 25,000 किंमत सांडली. द्या घ्यायची किती किंमत होईल? 23,000. 23,000 आहे आतनं सुटेल. हा मोबाईल नंबर द्या. 9881 हां 32 10 13. 32 10 13. ठीक आहे, धन्यवाद. भैया का आणली? बोकड आहे. किती किलो भरेल भैया? 14-15 भरली. 14-15. किती सांगताय किंमत? 8,000. 8,000. हा बरं, द्यायची किंमत काय? 7 पर्यंत. 7 पर्यंत आले देणार आहे. गाव कुठला आहे भैया? हलदय होईल. हलदईवर. कुठं आले? इथं 10 मोबाईल नंबर द्या. 98 81 32 10 13. धन्यवाद. मित्रांनो बघून घ्या. ओ मामा नमस्कार. मेंढा आहे दोन्ही बी? कुठल्या ब्रेडचा आहे ती? ब्रेड कुठला आहे? माडगाळची जाईल. बरं, ब्रिडिंगला चालू आहे ती. किती किंमत सांगतो? 60,000. दाताला कशी आहे ती? आदत कुठला आहे? ते आदत आहे अजून आणि हे 2 दात आहे. बरं, काय कितीपर्यंत सूट केली? काय कितीपर्यंत सूट केली? 55 पर्यंत सूट केली. ठीक आहे, धन्यवाद. राम राम. गाव कुठला आहे? नंदीश्वर बोसूर. बरं, दाताला कशी आहे ती? अजून आदत आहे ती? दाखवा बरं जाते मित्रांनो, बघून घ्या. आदत आहे. सोडा दिसलं आदत आहे. आदतच आहे. हां किती किंमत सांगताय मला? लावरा आहे काय? किती? ही बकरा ही लावरा आहे. किती किंमत सांगताय हिची? त्या लावऱ्याची बकरी जुडी 45 सांगताय काय? किती आलं तर देणार आहे मामा? आता हे आपला चॅनल आहे, कुणाला घ्यायचं असलं तर समजा एक योग्य किंमत सांगायची द्यायची. मागते ती 22ला ही. बरं, 15ला मागते ती. 14ला कोण 13ला मागते. बरं, मोबाईल नंबर सांगता येईल? मोबाईल नंबर सांगता येईल? नाही का? ठीक आहे, धन्यवाद. मंगळवेढ्यातला ना? नंदीश्वर मंगळवेढा तालुका. ठीक आहे, धन्यवाद. तर मित्रांनो बघून घ्या, बाजारातील आपण मेंढा आणि लावण्याची त्या ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न करतो. आपण आता शेळ्यांच्या बाजारात बसूया. बाजार कसा गर्दी प्रचंड बाजारामध्ये. किती महिन्याची मला? किती महिन्याची ती? 4 महिने. 4 महिन्याची काय? किती किंमत सांगतो? बकरी सांगतो 8,000 रुपये. बकरी किती आहे ह्यातलं? बकरी 2 आहे. ती अलीकडलं 2 बकरं आहेत. पलीकडलं पलीकडे लावरा येतो. किती किंमत सांगता ही? ते दोन्ही 16,000 सांगतो. पलीकडली ते 15,000 सांगतो. एक 28 पर्यंत सगळी देत मिळालं हां तर तिला 25-28.
हा 25-28 पर्यंत चारी मिळतील या? होय ठीक आहे. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या मला. 9096 हां 650312. धन्यवाद. तर बघून या शेतकरी मित्रांनो की मेंढ्या आणि आता आपण शेळ्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. बाजारामध्ये कशी गर्दी असते बघून घ्या. शेळ्या मेंढ्यांपेक्षा माणसाची गर्दी जास्त आहे बाजारामध्ये. आणि पण आता बोकडा आहे काय मला पाटरू आहे का गाभण आहे का? आठवा म्हटलं ठेव अरे काय म्हणणार आहे गोष्ट 7.5ला म्हणजे 7.5ला 1 रुपया कमी घेणार नाही. शपथ खाल्ली घरी नाही सांभाळायला एवढं काय बघत नाही. हां एवढी होती बर केवढ्याला दिली काय 6.5 दिली मूर्ती तिला मागते त्या. 7.5 लावून हे बाय, गंगा बरोबर की आपले 7,000 तुम्हाला 7,500 रुपये द्या म्हणले धर म्हणलं तर 7,000 रुपये आणते. 100 आणि 200 रुपयानं काय धर म्हणलं रे नाही द्यावा 7.5 म्हणताय काय? जे काय म्हणतात रे पैसे फटकायचे धन्यवाद. मित्रांनो व्यवहार चालू आहे त्याला. आपण आता बोकडांची माहिती घेऊ. किती किलोच बोकडा आहे? शेतकरी आहे तुम्ही. किती किंमत सांगता मालक यांनी? किती किंमत सांगता? 12,000. काय मागितलंय का? मागणी झाली का? मागणी झाली किती पर्यंत मागतील? 9 पर्यंत हा 9 पर्यंत 9 पर्यंत. काय अपेक्षा आहे तुमची? 10 पर्यंत 10,000 देणार आहे. तर बघून घ्या शेतकऱ्याजवळ बोकडा आहे मित्रांनो. 10,000 दे असं मालकाचं म्हणणं आहे. तर मोबाईल नंबर द्या तुमचा. 7823 हां 051370. ठीक आहे. धन्यवाद मालक. तर बोकडा आहे ते किती किलो भरते जिवंत? जिवंत मस्त 22 किलोच्या वरनं येतील. बरं किती किंमत सांगता जोडी? जोडीच 30,000. परवडणार का घेणारला? परवडेल घेऊ त्यात काहीतरी कमी जास्त होणार की किती पर्यंत देई सांगा किंमत? द्यायचं 25 पर्यंत द्यायची. 25ला जोडा देऊन टाकायचा. हां तर मित्रांनो बघा हे असं काय बघते हा काय बघते कंबर बघायची वजन आहे का बघायचं खराब आहे का हलका? काय कसं आहे बघायचं गट आहे का बघायचं. मोबाईल नंबर द्या. मोबाईल नंबर काय हे करणार 95 45 75 83 74. बोकडं काय काय बघून घ्यायचं असते? ना कंबर आहे का बघायचं हां अजून ताजा आहे का बघायचं ताजं कसं कळते आता हातानं कसं ताजं कळतं? ताजा म्हणजे असं बघतं ना हां ते तयार आहे का हलकाय कळत आपली मांडी ही मांडी बघितली तयार आहे का हलकाय कळत कळतंय काय? बरं तुम्ही काय घ्यायला आलाय काय आलाय? आम्ही घ्यायला बी आलो इकडे ती बी बरं बरं तुमचं गाव? 6 वाजता धन्यवाद मालक. मित्रांनो सांगोल्याच्या बाजारामध्ये बोकडाचं प्रमाण जास्त आलेलं आहे. तर बघून घ्या जिकडं तिकडं बोकडं आहेत. आपण ह्या शिळी माहिती घेऊ. पया तुमच्या वेळी आहे शिळी व्याल झाली आहे किती व्यात आहे? हां काय माहित नाही का आता घेतली होय केवढं घेतली बाय? 13,000. बघून घ्या मित्रांनो 13,000 शिळी मिळाली. व्याल झाली आहे व्याल झाली मोठ्या मापाई शिळी. सांगोला बाजारामध्ये भरपूर प्रमाणात शेळ्या मेंढ्या बोकडं येत असतात. ग्राउंड रिपोर्ट घेऊन संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न चालू आहे. राम राम भैया. राम राम म्हणले. राम राम.